हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती। तर मी आज सकाळीच टेरेसवरती फेऱ्या मारायला गेले आणि मी कधी-कधी बिना चपलोच्या म्हणजे अनवाणी अशा फेऱ्या मारत असते। तर हे बघा एवढं टेरेस लांब आहे, पूर्ण टेरेसवरती असं मी फेऱ्या मारत असते। तर फेऱ्या मी 20 ते 25 मिनटं अशा मारते, 30 फेऱ्या मारते। तर त्याच्यासाठी 20-25 मिनटं लागतात आणि त्याच्यानंतर मग मी एक्सरसाइज करते। कधी ऊन कमी असेल तर टेरेसवर करते आणि कधी जास्त असेल तर खाली येऊन करते। आणि हा व्हिडिओ बनवून खूप दिवस झाले, कारण उन्हाळा तेव्हा चालू होता, मी गावावरून आलेली तेव्हाच व्हिडिओ काढून ठेवलेला। त्याच्यानंतर मम्मी पप्पा पण आले तर व्हिडिओ एडिट करायचा राहून गेला आणि आता एडिट करून खूप दिवस झाले त्याला, तरी 3-4 दिवस झाले आणि आत्ता मी त्याला कुठे व्हॉइस ओव्हर देते। तर खूप वेळ झाला व्हिडिओ एडिट करायला आणि अपलोड करायला, तर जास्तच वेळ झाला, तर त्याच्यासाठी सॉरी। तर हे बघा पाठीमागचं जे दृश्य आहे ते असं आहे, खूप छान आहे, सगळीकडे डोंगर आहे। तुम्ही कधीही टेरेसवर म्हणजे मी कधीही टेरेसवर गेले तरीसुद्धा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये खूप छान वाटतं। फक्त उन्हाळ्यामध्ये दुपारचं थोडं जास्त गरम होतं, जास्त ऊन लागतं। तर हे बघा जोपर्यंत असा घाम येत नाही तोपर्यंत मी एक्सरसाइज करतच असते। जेव्हा घाम येईल तेव्हा एक्सरसाइज झाली असं समजायचं। तर हे बघा मी वरतून फेऱ्या मारून आले आणि वरती ऊन जास्त होतं म्हणून खाली एक्सरसाइज केली। मी एक्सरसाइज करेपर्यंत रुद्रने एवढं होमवर्क केलं आहे, सुट्ट्या पडल्या पण तरीसुद्धा थोडं थोडं मी असं त्याच्याकडून करून घेते, म्हणजे त्याला स्कूल चालू झाल्याच्या नंतर एकदमच त्याच्यावरती बर्डन यायला नको। कारण बुक्स वगैरे मिळाले तर बुक्समध्ये पण काही रीडिंग वगैरे असतं, तर त्याच्यामुळे मी त्याचं जेवढं होईल तेवढं आत्ता करून घेते। जसं की टेबल लर्न वगैरे करून घ्यायची, काही शुद्धलेखन लिहून घ्यायची, काही डेज वगैरे, ते स्पेलिंग कुठे काय चुकते काय, तर ते मी त्याच्याकडून आत्ताच करून घेते। एक्सरसाइज झाल्याच्या नंतर मी लगेच मटक्यातलं पाणी पिते, म्हणजे मटका भरूनच ठेवते आणि पाणी गार होण्यासाठी त्याला वरतून टॉवेल लावला आहे। तर हे बघा इथे मी पुदिना आणलेला, तर तो पुदिना लावला आहे, तर छान लागला आहे। मला वाटलं उन्हाळ्यामध्ये लागणार नाही आणि ते मनी प्लांटसुद्धा लावला आहे। तर हा जो मनी प्लांट आहे हा मी गावावरून आणून लावला आहे आणि हा ॲलोवेरा, तर ॲलोवेराचे माझ्याकडे 10 ते 12 कुंड्या अशा झाल्या आहे। कारण जे ॲलोवेराला जे छोटी मोठ्या ॲलोवेराच्या खाली जे छोटी ॲलोवेरा येतात, तर ती मी थोडी मोठी होऊ देते आणि त्याच्यानंतर ती काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावते। तर त्याच्याच 11-12 कुंड्या तर त्याच्याच झाल्यात आणि त्याच्यानंतर मी शांततेत बसून पाणी पिते, कारण खूप थकले। कारण सकाळचा टिफिन वगैरे झाला, त्याच्यानंतर फेऱ्या मारायला गेले होते वरती, तिथून आले आणि एक्सरसाइज केली। तर आता मी थोडंसं थांबते, म्हणजे बसते 5-7 मिनटं, 5 ते 10 मिनटं मी अशी बसते आणि त्याच्यानंतरच नाश्ता वगैरे करते। तर नाश्त्यामध्ये कधी फ्रूट असतं, तर कधी जे आवडलं, जे म्हणजे चांगलं असेल आपल्या शरीरासाठी ते असतं, कधी कडधान्य असतात, तर कधी सॅलडच फक्त खाते आणि नाही तर मग कधी तर मुलं जे म्हणतील ते। आणि आता सुट्टे पडले तर त्याच्यामुळे त्यांना जे आवडेल ते मी बनवते आणि तेच आम्ही एकत्र, म्हणजे मी पण तेच खाते जे ते खातात ते। तर त्याच्यानंतर मी थोडं पाणी पिऊन थोडा आराम केला, म्हणजे थोडा वेळ बसले आणि नंतर मग कांदा पोहे बनवले। त्यांचं चाललं होतं आज कांदा पोहे बनव म्हणून, तेवढ्यात सार्थकही उठला, तर म्हटलं चला बरं झालं उठला आहे तो, कारण आमच्यासोबतच नाश्ता केला तर तो करतो, नाही तर मग नंतर नखरे करतो, हे नको ते नको, हे तिखट झाले आंबट झाले, असं काय ना काय करतो। तर म्हटलं चला बरं झालं हा पण उठला आहे ते, तर त्यालासुद्धा कांदा पोहे दिले आणि नाश्ता करून झाल्याच्या नंतर मी रात्रीच माझी जी टू डू लिस्ट असते ती बनवून ठेवलेली, की म्हणजे मी रोजच बनवते की मला उद्या काय करायचं आहे, विसरत असं नाही, किंवा हे पण नाही की काय करायचं आहे ते, हे
म्हणजे इकडे द्यायचं तिकडे द्यायचं ते सगळं काही मी लिहूनच ठेवते. लिहून ठेवलं तर ते लक्षातही राहतं आणि पटापट आवरायला सोपं जातं. दुसऱ्या दिवशी जेव्हा टू डू लिस्ट आपण बघतो की आपण काल काय काय लिहिलेलं आणि काय काय कामं आपली पूर्ण झालेली, तर त्याच्यावरती जेव्हा टिक मार्क करतो तर तेव्हा छान वाटतं की हां चला एवढी कामं आपण लिहिलेली आणि एवढी पूर्ण झाली. तर खूप गरम होते म्हणून सार्थक जसं झोपेतून उठला तसंच नाश्त्याला बसला, म्हणजे ब्रश वगैरे करून कपडे वगैरे घातलेली नाही. आणि रुद्राची तर अंघोळ झाली आहे आणि होमवर्क पण करून झालं आहे बऱ्यापैकी. आता दिवसभर टेन्शन नाही खेळायला. सार्थकचंच थोडं टेन्शन येतं कारण तो होमवर्क करायला जरा नाटकं करतो. छोटा आहे त्याच्यामुळे तो थोडा हेच करतो. तर माझी जी कामं होती त्याच्यामध्ये आज डीप क्लिनिंग म्हणजे डीप क्लिनिंग असं काही नव्हतं, पण स्विच बोर्ड मी आल्यापासून बघते. जेव्हा मी स्विचला हात लावायला जाते, लाईट वगैरे लावायला जाते, तेव्हा कळतं की स्विच खराब झाली, आज साफ करायची, आज साफ करा. 2 दिवस झाले माझं तसंच चाललेलं. पण रात्री लिहूनच ठेवलं की हां मला आज स्विच बोर्ड साफ करायचे आहेत तर आहेच. म्हणून मग पहिले स्विच बोर्ड साफ करायला घेतले आणि जे म्हणजे आपण लिहिलेलं असतं ते झालं की त्याच्यापुढे टिक केली की तेव्हा कळतं की हां चला आज ही कामं झाली. तर आपण जर 4 कामं लिहिलेली असेल आणि त्याच्यातली 3 कामं जर का झाली तर खूप छान वाटतं की चला आज 3 कामं झाली आहे. एक काम राहिलं आहे तर ते एक काम मी पुढच्या दिवशी म्हणजे पुढच्या दिवशी जी लिस्ट बनवते त्याच्यामध्ये ॲड करते आणि राहिलेली ती सगळी कामं मी पूर्ण करतेच. त्याच्यासाठी लिस्ट बनवताना जास्त मोठी लिस्ट नका बनवू, कारण आपण एकदम लांब अशी लिस्ट बनवणार आणि त्याच्यानंतर टाईमच मिळत नाही मग आणि ते दडपण आल्यासारखं होतं. तर तसं व्हायला नको म्हणून आपण थोडी छोटीच लिस्ट बनवायची. तर ही जी छोटी छोटी कामं आहे ही जर आपण नेहमी करत राहिलो तर त्याच्यामुळे घर एकदम स्वच्छ राहतं. कधी स्विच बोर्ड झालेत, कधी चेअर टेबल्स वगैरे हे साफ करणं झाले, कधी विंडो, कधी किचन ओटा. तर अशी छोटी छोटी कामं मी जी रोज घेत असते. तर मी पहिले एकत्र साफसफाई करायची की प्रत्येक महिन्याला 1 महिना झाला की महिन्यातनं एकदा पूर्ण घराची साफसफाई झालीच पाहिजेत असं होतं. पण आता शक्य नाही कारण मुलं पण स्कूलमध्ये जातात आणि मिस्टर पण जातात. त्याच्यानंतर टाईम असतो तर माझा स्टिचिंगमध्ये जातो, काही घरातली कामं वगैरे असतात तर त्याच्यामध्ये जातो. तर मी 2 वर्षापासून जे आहे तर ते लिहून ठेवते आणि त्याच्यानुसारच मी कामं करते. तर मला त्याचा खूप चांगला फायदा झाला आहे कारण घरामध्ये कुठेही जास्त खराब होत नाही. म्हणजे थोडं दिसलं की लगेच ते लिहून ठेवायचं, दुसऱ्या दिवशी ते क्लिनिंगमध्ये येऊन जातं, म्हणजे ते पूर्ण क्लीन होऊन जातं. तर अशी छोटी छोटी कामं जी आहेत तीसुद्धा लिहून ठेवली तर पूर्ण घर हे क्लीन राहतं. तर आपलं घर जर क्लीन ठेवायचं असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. तर हे बघा असं हा स्विच बोर्ड खूपच खराब झालेले होते, त्याला हात वगैरे लागून आणि मी गावी गेले तर त्याच्यावरती धूळ बसल्यानंतर ते अजूनच हे झाले, खराब झाले. म्हणून मग मी काय केलं, एक बॉटल घेतली. कॉलिन वगैरे नाही आहे, ते कॉलिनची बॉटल आहे ती फक्त. त्याच्यामध्ये मी 1 कप व्हिनेगर टाकलं आहे आणि बाकीचं पाणी टाकलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं विम जेल आणि थोडंसं लिंबू पिळून टाकलं आहे. तर आणि स्मेल वगैरे येण्यासाठी थोडंसं रोज स्प्रे टाकला आहे, रोजचा किंवा तुम्ही मोगऱ्याचा, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे एक छान अशी स्मेलसुद्धा येते आणि घर स्वच्छसुद्धा राहतं. त्याच्यानंतर माझ्याच क्लिनिंगमध्ये होती विंडो. मी बोलले तसं की पाठीमागच्या बेडरूमची विंडोमध्ये काहीतरी, मी गावी गेल्याच्यानंतर काहीतरी त्याच्यामध्ये मला वाटतं खडा वगैरे असावा, कारण विंडो ओपन केल्यानंतर ते कर्र असा आवाज येत होता. तर म्हटलं चल आता आज त्याचंसुद्धा साफसफाई व्यवस्थित करून घेऊया. तर हे विंडोच्या आतमध्ये जे आहे तर ते मी साफ करण्यासाठी आपलं जे केसांचं हेअर ड्रायर असतं ते यूज करते. पण त्याचं जे बोर्ड असतं ते वेगळं मिळतं, ते पिन टाकून इकडे ह्या साईडला ओढून घ्यायचं तसं. तर ते बोर्ड खराब झालं आहे. तर म्हणून आता आज मी
असंच साफ करते. जेव्हा बोर्ड आणेल तेव्हा परत एकदा त्यांनी साफ करून घेईल, कारण त्याने व्यवस्थित धूळ वगैरे निघते आणि ही अशी बोटाने पण बाहेर येत नाही आणि काढतासुद्धा येत नाही. तर त्याच्यासाठी मी काय करते, घासणी वगैरे असते आपली भांडे घासायची जुनी, तर तिनीसुद्धा अशी पुसून घेते ओली करून. तिनीसुद्धा छान निघते. पण आज माझ्या लिस्टमध्ये विंडोचं नव्हतंच, पण ते जास्तच करकर वाजायला लागलं, तर म्हटलं चला आता आज ते सुद्धा घेऊन घेते, म्हणजे वाजणार नाही. तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये धूळ निघाली आणि हे वरतूनसुद्धा असं व्यवस्थित पुसून आणि साफ करून घेतलं. तर अशी जी छोटी छोटी कामं आहेत ती आपण नेहमी जर करत राहिलं तर आपलं घर अगदी सुरक्षित म्हणजे एकदम स्वच्छ राहील. इतर म्हणजे एकदमच टाईम काढायची गरज पडणार नाही. रोज थोडं थोडं केलं तर एकदमच असा टाईम काढायचीही गरज पडत नाही आणि कोणी पाहुणे वगैरे वेळेवर आले तरीसुद्धा त्याची म्हणजे एवढं टेन्शन येत नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर कमेंट करत जावा, कमेंट करत नाही. आणि हे जे विंडो आहे खाली, तर ही त्याच्यामध्ये मी कपडा स्क्रूड्रायव्हरने कपडा खोचून असं पूर्ण क्लीन करून घेते, म्हणजे थोडीफार धूळ किंवा एखाद दोन खडा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि म्हणजे ते वाजणार नाही. स्लायडिंग केल्याच्यानंतर माहीत नाही काय त्याच्यामध्ये खडेच होते. मला तर 4-5 खडे छोटे छोटे एकदम बारीक खडे दिसले. आमच्या पाठीमागे काम चालू होतं, तर ते प्लास्टर करताना काहीतरी उडालं असेल, तर मला वाटतं त्याचेच असेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.